TET 2025 गणित या विषयाची परिपूर्ण तयारी स्टडी देवांश या चॅनलवर. चला तर पाहूया अतिशय महत्त्वाची गणित. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहू पहिल्या 6 नैसर्गिक विषम संख्यांचा मध्य काय असेल. पहिल्या 6 नैसर्गिक विषम संख्याचा मध्य काय असेल. TET 2025 महत्त्वपूर्ण गणित या विषयाचा सराव. पहिल्या 6 नैसर्गिक विषम संख्यांचा मध्य काय असेल. तर या ठिकाणी पहिल्या 6, पहिल्या 12, पहिल्या 13 असा कोणताही क्रम असेल तर तोच या विषम संख्यांचा मध्य असतो. या ठिकाणी पहिल्या 6 नैसर्गिक विषम संख्याचा मध्य हा 6च असतो. पहिल्या 12 नैसर्गिक विषम संख्याचा मध्य हा 12च असतो. पहिल्या 11 नैसर्गिक विषम संख्याचा मध्य हा 11च असतो. म्हणून या ठिकाणी पहिल्या 6 विषम संख्याचा मध्य हा 6च असेल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अतिशय सोपा प्रश्न. त्यानंतर पुढील प्रश्न. 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 64 असून व्याजाचा दर 10% असेल तर मुद्दल किती असेल. 6400, 52000, 6200 का 6800. तर या ठिकाणी मुद्दल बरोबर या ठिकाणी हे सूत्र वापरा तुम्ही की मुद्दल बरोबर फरक गुणिले 100 गुणिले 100 भागिले दर गुणिले दर गुणिले दर. तर या ठिकाणी मुद्दल बरोबर फरक गुणिले 100 गुणिले 100 भागिले दर गुणिले दर हे सूत्र वापरा तुम्ही. तर फरक आहे 64, 100ला 100 जशाच तसे आणि दर 10 गुणिले 10. तर बरोबर 0 0 कट झाला, हा 0 कट झाला. त्यानंतर 64 गुणिले 100, 64 गुणिले 100, 64 पुढे 2 शून्य, 64 पुढे 2 शून्य म्हणजे 6400. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. अतिशय सोपा प्रश्न. फक्त या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा की मुद्दल बरोबर फरक गुणिले 100 गुणिले 100 भागिले दर गुणिले दर. तर या ठिकाणी फरक या दोन्हीमधील 64 आहे आणि दर हा 10%. तर या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. अतिशय सोपा प्रश्न. त्यानंतर पुढील प्रश्न. 2 फूट रुंद 3 फूट खोल चर खोदण्यासाठी 25 रुपये प्रति घनफूट प्रमाणे काम दिले आहे. रोज 35 फूट चर खोदल्यास 8 दिवसाची मजुरी किती. तर या सर्व संख्या अगोदर तुम्ही खाली लिहून घ्या की 2 फूट रुंद 3 फूट 25 रुपये प्रमाणे 35 फूट. तर 2 गुणिले 3 गुणिले 25 रुपये प्रति प्रमाणे 25. त्यानंतर 35 फूट खोदल्यास त्यानंतर 8 दिवस. या सर्वाचा गुणाकार म्हणजेच येणारे उत्तर. तर या सर्वांचा गुणाकार येईल 42,000. पर्याय क्रमांक 2. प्रश्न जरी मोठा दिसत असेल तरी एकदम सोपी पद्धत. सर्वाचा गुणाकार करा. गुणाकार केल्यानंतर येणारे उत्तर म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न. 51 ते 60 पर्यंतच्या विषम संख्येची सरासरी किती. TET 2025 गणित या विषयाची तयारी. पर्याय क्रमांक 1 62, 2 55, पर्याय क्रमांक 3 65, पर्याय क्रमांक 4 72. तर 51 ते 60 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. तर या ठिकाणी गणितातील हे सूत्र वापरा तुम्ही की पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या. शेवटची विषम संख्या ही 59 आहे भागिले 2. तर 51 प्लस 59
110 भागिले 2. बेपंचे 10 उरला 1. बेपंचे 10 55. तर 51 ते 60 पर्यंतच्या विषम संख्येची सरासरी ही 55 येईल. पर्याय क्रमांक 2. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. त्यानंतर पुढील गणित. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 860 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? 10%, 15%, 12% का 20%? तर असे गणित असेल तर काहीच करू नका. फक्त चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक काढा तुम्ही. या ठिकाणी चक्रवाढ व्याज आहे 860 रुपये आणि सरळ व्याज आहे 800, तर दोन्हीतील फरक 60. तर 2 वर्षाचे सरळ व्याज. आता या ठिकाणी आपण पाहू की 2 वर्षाचे सरळ व्याज हे 800 रुपये आहे. 800. तर एका वर्षाचे सरळ व्याज, 2 वर्षाचे 800, तर एका वर्षाचे किती होणार? 400. एका वर्षाचे होईल 400. या ठिकाणी तुम्ही फक्त फरक काढा. मग फरक काढल्यानंतर आता एका वर्षाचे 400, तर 400चे x%, आपल्याला टक्के माहीत आहेत का किती टक्के दराने दिले? तर नाही. म्हणून 400चे x% हे 60 होतात. म्हणजे फरक 400चे x% हे 60 होतात. आपल्याला दर माहीत नाही म्हणून 400चे x% हे 60 होतात. तर आता दर काढा. म्हणून x बरोबर 60 भागाकारातील 100 हे गुणाकारात गेले आणि गुणाकारातील 400 हे भागाकारात आले. हा 0, हा 0, हा 0 कॅन्सल झाला. 4 1 4, उरले 2, 4 5 20. तर दर आला 15%. पर्याय क्रमांक 15%. पर्याय क्रमांक किती? 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. अतिशय सोपा प्रश्न. पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज किती? पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज. तर या ठिकाणी फक्त तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवा. n अधिक 1. n म्हणजे ती संख्या. तर 25 ती संख्या म्हणजे 25 गुणिले 25 अधिक 1. TET 2025 गणित या विषयाची तयारी पाहत आहोत आपण. तर 25 गुणिले 25 अधिक 1 होतात 26. 26 म्हणून 25 ने 26 ला गुणाकार करा. 25 एक 25, 25 अख्ख 150. हातचे आले 15, 25 दोन्ही 50 आणि 15 65. 650. तर पर्याय क्रमांक 1 650 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. अतिशय सोपा प्रश्न. त्यानंतर पुढील प्रश्न. 43 नंतर येणारी 8वी विषम संख्या कोणती? 43 नंतर येणारी 8वी विषम संख्या कोणती? 43 नंतर येणारी 8वी विषम संख्या कोणती? तर 43 प्लस 8 गुणिले 2 वजा 1 या सूत्राचा वापर करा तुम्ही, की 8वी असेल, 9वी असेल किंवा 10वी असेल. 9वी म्हटल्यानंतर 8च्या जागी तुम्ही 9 ठेवा. 43 अधिक 8 गुणिले 2 16 वजा 1 म्हणून 43 प्लस 15. 43 प्लस 15 किती होतात? 58. तर 58 ही समसंख्या आहे. म्हणून त्या पुढील संख्या घ्या. कधी त्या पुढील संख्या विषम संख्या, आपल्याला या ठिकाणी विषम संख्या असा प्रश्न विचारला म्हणून 58 पुढील विषम संख्या ही 59. पर्याय क्रमांक 4. तर प्रश्नामध्ये 8वी विषम संख्या असेल तर 8 गुणिले 2 वजा 1 करा. 9वी असेल तर 9 गुणिले 2 वजा 1 करा. त्यानंतर 10वी असेल तर 10 गुणिले. अशा पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 व 23 रुपये आहे, तर व्याजाचा दशांशे दर किती? 15%, 10%, 20% का 8%? तर या ठिकाणी दोन्हीकडे चक्रवाढ व्याज आहे.
100 गुणिले 2 चक्रवाढ व्याजातील फरक. 100 गुणिले व्याजातील फरक भागिले पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज. पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज. 100 गुणिले चक्रवाढ व्याजातील फरक भागिले पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज. तर या ठिकाणी 100 गुणिले फरक किती आहे? फरक दोन्हीतील 20 आणि 23 मधील फरक हा 3 आहे. 3. 20 आणि 23 मधील फरक हा 3 आणि पहिल्या वर्षाचे व्याज आहे 20. 20 हा शून्य कटला, 2 पंचे 10 आणि 5 त्रिक 15 म्हणून 15%. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. 15%. पुढील प्रश्न टी 2025 गणित या विषयाची परिपूर्ण तयारी. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 130 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती? तर या ठिकाणी हे सूत्र वापरा. मधली संख्या बरोबर 130 भागिले 5. 130 भागिले 5. तर या ठिकाणी 5 क्रमवार आहे म्हणून या ठिकाणी 5 ने भागाकार केला. तुम्ही 6 असेल तर 6 ने करा, 7 असेल तर 7 ने, 8 असेल तर 8 ने. 130 भागिले 5. 5 दोन्ही 10, 5 सक 30, 26. तर 26 ही मधली संख्या आली. 26 ही मधली संख्या आली. तर बाजूच्या संख्या लिहू आपण. समसंख्या 28, 24 या ठिकाणी 22. त्यानंतर 28च्या पुढे 30. तर मधली संख्या कोणती येत आहे? 26. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला की सर्वात लहान संख्या कोणती? तर सर्वात लहान संख्या ही 22 येईल. पर्याय क्रमांक या ठिकाणी लहान संख्या विचारली म्हणून सर्वात लहान संख्या ही 22 येईल. पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न. हा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आला आहे की 9,49 या सर्व तुम्ही ब्रॅकेट पाहून घ्या की यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? सहमूळ संख्या कशाला म्हणतात की या दोन जोडीमध्ये केवळ एक हा सामायिक अवयव आला पाहिजे. एक व्यतिरिक्त अन्य कोणताही सामायिक अवयव आला तर या संख्यांना सहमूळ संख्या म्हणत नाहीत. तर या ठिकाणी पहिली संख्या घेऊ आपण 9 आणि 49. तर 9चे आपण विभाजक पाडू. 3 एक 3, 9 आणि 49चे 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 एक 3. त्यानंतर 49चे 7 एक 7, 7 7 49, 7 7 49, 7 एक 7, 7 एक 7. तर या दोन संख्यामध्ये कोणतीही संख्या ही सामायिक अवयव नाही, एक व्यतिरिक्त. म्हणून ही जोडी आहे, समूह संख्याची जोडी आहे. असं नाही की आता 49 ही संख्या मूळ आहे का? नाही, असं नाही की ती संख्या मूळच असावी. असं काही नाही की परंतु त्या दोन संख्यामध्ये एक व्यतिरिक्त अन्य कोणताही सामायिक अवयव आला नाही पाहिजे तर त्या संख्यांना समूह संख्याची जोडी म्हणतात. आता 11 आणि 111 यामध्ये पण कोणताही सामायिक अवयव नाही, एक व्यतिरिक्त. 11ने 11ला जातो परंतु 11ने 111ला जात नाही, म्हणून ही सुद्धा जोडी समूह संख्याची जोडी आहे. त्यानंतर आता 19 आणि 247. 19 आणि 247 तर आपण पाहू ही आहे का? तर 19ने 19 एक 19. त्यानंतर 1 आला, सोडून द्या 1. त्यानंतर 19ने 19 एक 19, 19 एक 19 उरले 5, 19 त्रिक 57, 19 त्रिक 57 आणि 13 एक 13. तर या ठिकाणी 19 हा एक सामायिक अवयव आला, दोन्हीमध्ये 19 हा एक आला आणि 1. मग ही समूह संख्याची जोडी आहे का? तर नाही. तर ज्यामध्ये फक्त एकच
अवयव हा सामायिक असतो त्यांना समूह संख्या म्हणतात, म्हणून ही नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 3 जोड्या येतील. पर्याय क्रमांक 3 तुम्ही चेक करून पहा. तर ह्या प्रश्नाचे उत्तर असेल.